तर समुद्राची खोली रसातळापर्यंत आहे असं कुठपर्यंत आहे? म्हणजे 7 तळांपैकी 6व्या तळापर्यंत कोण आहे? समुद्र. समुद्र 7व्या तळापर्यंत नाही, किती तळापर्यंत आहे? 6. म्हणजे ते टायटॅनिकच्या रसातळी असं म्हणायला अर्थ नाही. तिथे पृथ्वी नेऊन ठेवली होती. कोणी नेऊन ठेवली होती? हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यप. परीक्षिताने विचारला, म्हणे आत्ताशिक्त सृष्टीला प्रारंभ झाला, आत्ताशिक्त 5-10 जण जन्माला आले, हे 2 राक्षस कुठून मधून जन्माला आले? तर त्यांनी सांगितलं, हे काही या सृष्टीत जन्माला आलेले नाहीत, ते मागच्या सृष्टीत शिल्लक राहिलेले दोन. काय सांगितलं मी? आता मी ही जी कथा सांगतोय ही सांप्रत काळातल्या सत्ययुगातली आहे आणि हे हिरण्याक्ष हिरण्यकश्यप दैत्य मागच्या कलियुगातले ते शिल्लक राहिले. आता कसे शिल्लक राहिले नाही का? एक दिवस विष्णू भगवंतांनी स्वर्गामध्ये सांगितलं की उद्यापासून चातुर्मास सुरू होणार आहे आणि चातुर्मासामध्ये मी वैकुंठात 4 महिने काय करतो? शयन. मी शयन केलं की चातुर्मास सुरू होतो. तर तुम्ही सगळ्यांनी उद्या सकाळी 12 वाजेपर्यंत वैकुंठात येऊन माझं दर्शन घ्या. पण लक्षात ठेवा, उद्या दुपारी 12 वाजता दरवाजा बंद झाला की 4 महिन्यांनी दरवाजा उघडला जाणार नाही. म्हणजे यावेळेस चातुर्मास समाप्ती होणारच नाही. म्हणजे का बरं? म्हणजे 3 महिने चातुर्मासाचे संपतील त्यावेळेस पृथ्वीवरती प्रलय होऊन सगळी सृष्टी बुडली जाईल. या सृष्टीवर कोणीही मला नमस्कार करायला शिल्लक राहणार. त्यामुळे उद्याचं दर्शन माझं काय? शेवटचं दर्शन. आता सगळ्यांच्या लक्षात आलं की नारायणाचं हे शेवटचं दर्शन आहे. सगळ्यांनी लगबगीने नारायणाच्या दर्शनाची त्वरा केली. सगळ्यांचे दर्शन होतायत 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 होतायत. भली मोठी लाईन. सगळ्यांचे दर्शन झाले पण 4 जण शिल्लक राहिले. सनक, सनंदन, सनातन, सनत कुमार. आणि 12 वाजले त्या जय विजयांनी दरवाजा लावायला सुरुवात. अजून दरवाजा लावलेला फक्त सुरुवात केली. त्या सनकादिक ऋषींनी सांगितलं, हे जय विजयांनो, तुम्ही नारायणाचे द्वारपाल आहात, आमच्यासाठी 1 क्षण दरवाजा फक्त काय करा? उघडा ठेवा. आम्हाला माहिती आहे नारायणापर्यंत आता आम्ही पोहोचू शकत नाही, वेळ संपली आहे. आणि फक्त बंद होणाऱ्या दरवाजातनं दर्शन, पण आम्हाला दर्शनापासून वंचित ठेवू नको. पण जय विजयांनी ते काही ऐकलं, धाडकन दरवाजा बंद केला. आणि सनकादिक ऋषी नारायणाच्या दर्शनापासून भिन्मुख राहिले. लक्षात ठेवा, या जगतात कोणालाही भगवंतांच्या दर्शनापासून भिन्मुख ठेवण्याचा अधिकार आपल्याला नाही. देव सगळ्यांचा आहे, मुंगीचा सुद्धा. जय विजयांना त्या सनकादिक ऋषींनी संतापून शाप दिला, तुम्ही आम्हाला देवाच्या दर्शनापासून वंचित ठेवलं, तुम्ही महापापी आहात. या पापाचं फळ म्हणून पृथ्वीवरती 3 वेळा राक्षस कुळात जन्म घ्यावा लागेल. काय घ्यावा लागेल? म्हणून हे जय विजय 3 वेळा जन्म घेते झाले. पहिला जन्म आहे हिरण्याक्ष हिरण्यकश्यपू, दुसरा जन्म आहे रावण कुंभकर्ण आणि तिसरा जन्म आहे शिशुपाल दंतवक्र. या 3ही जन्मात त्यांना ब्रह्मज्ञान आहे. त्यांना आपण काय करतोय हे समजतंय, कारण ते पूर्वाश्रमीचे कोण आहे? जय विजय. मग आता हे जय विजय हिरण्याक्ष हिरण्यकश्यपू म्हणून प्रगट झाले. पण का कुठे प्रगट झाले? तर कश्यप ऋषींना अनेक पत्नी होत्या. कश्यप ऋषींच्या 2 प्रमुख पत्नी आहेत. एकाचं नाव दिती, एकाचं नाव आदिती. दिती पासून जन्माला आले दैत्य आणि आदिती पासून जन्माला आले आदित्य म्हणजे देव. एकापासून देव, एकापासून दैत्य. मग एका वडिलांपासून देव आणि एका वडिलांपासून दैत्य जन्माला आले.
मग कसं घडलं तर तुम्हाला थोडक्यात कथा सांग. सायं संध्या हीच वेळ 6:15 6:30ची वेळ ही सायं संध्येची वेळ. आमचे कश्यप ऋषी संध्या करत सूर्यनारायणाला अर्घ्य देत होते आणि आदिती आली. कोण आली? आदिती नाही, दिती आली. आणि त्या दितीने सांगितलं महाराज मला रती सुख पाहिजे. त्या कश्यप ऋषीने सांगितलं तू पत्नी आहेस मी पती आहे. पत्नीने याचना केल्यावर पतीने रती सुख द्यावं असं शास्त्र सांगतं. पण त्याच्यासाठी ही वेळ बरोबर नाही. म्हणे का? म्हणे ही प्रदोषाची वेळ. या वेळेस शिवशंकर त्यांच्या रुद्रगणांसमवेत या भूतलावरती विचरण करत असतात. म्हणून हे दिती या चार गोष्टी या वेळेस करू नयेत. म्हणे कुठल्या 4 गोष्टी? म्हणे आहारम मैथुनम निद्रा स्वाध्यायाभ्यसनम. आहार घेऊ नये. मैथुन म्हणजे स्त्री पुरुषांनी समागम करू नये. निद्रा घेऊ नये आणि अभ्यास करू नये. कारण हे करून काही उपयोग होत नाही. कधी वेळ प्रसंग आला तर या 4 गोष्टी तुम्हाला उघडून दाखवेल. काय होतं आहार घेतल्यावर, काय होतं मैथुन केल्यावर, काय होतं निद्रा घेतल्यावर, काय होतं अभ्यास केल्यावर. 4 गोष्टी सांगितल्या. पण त्या दितीने ऐकलं नाही. कश्यप ऋषींबरोबर समागम केला. त्या समागमाचा परिणाम दितीला गर्भ राहिला आणि तो गर्भ युग्म गर्भ म्हणजे ट्विन राहिला, जुळा. आणि जे 2 जण जन्माला आले त्यांचं नाव हिरण्याक्ष आणि त्यांनी काय केलं तर संजीवनी मंत्राचा जप करून प्रलयात सुद्धा जिवंत. आता संजीवनी मंत्र कोणी दिला आणि काय दिला ही अजून एक स्वतंत्र कथा आहे. आता मी एवढंच सांगतो ते नारायणाचे पार्षद आहेत. नारायणा जवळ राहतात त्यामुळे त्यांना नारायण नावाच्या साहेबाच्या ऑफिसातली खडानखडा माहिती. प्रत्येक पेपर ते हाताळतात. त्यांनी संजीवनी मंत्र मिळवला, देह रक्षण केलं आणि पृथ्वीला पळवून नेलं. बर पृथ्वीला का पळवून नेलं? कारण त्यांना माहिती आहे की पृथ्वी ही कोण आहे? समुद्रवसने देवी पर्वत स्तन मंडले विष्णू पत्नी. कोण आहे ती? नारायणाची पत्नी आहे. तिला सोडवण्यासाठी हा नारायण येणार. पण नारायण येणार म्हणजे आपला वध करणार आणि नारायणाच्या हातून वध झाला की आपल्याला मुक्ती मिळणार. म्हणून त्यांनी युक्तियुक्तीने काय केलं? पृथ्वीला पळवलं. दुसरा जन्म रावण कुंभकर्ण. कोणाला पळवलं सांगा? कोण आहे सीता? परत पृथ्वी. तिचा जन्म कुठून झाला? पेटीत सापडली की नाही? आमच्या त्र्यंबकला पेटींमध्ये मुली सापडतात. तुमच्या नाशिकला सापडतात? अहो पेटीत कधी मुलगी सापडते का? ही पृथ्वी होती म्हणून कुठून प्रगट झाली? आणि सीतेने अवतार समाप्ती कुठे केली? जमीन होती जमिनीत गेली, जमीन होती जमिनीत आली. जे दुसऱ्याही जन्मात कोणाला पळवली? पृथ्वीला. पण तिसऱ्या जन्मामध्ये शिशुपाल दंतवक्त्र झाला. आता मी या ताईला समजेल, या ताईंना समजेल, तुम्हालाही समजेल. तुम्ही मोबाईल भरपूर वापरत असाल तर मी 2002 सालापासून व्हॉट्सअप वापरतो. किती? अँड्रॉइड फोन तेव्हा सॅमसंगचा होता, तेव्हापासून वापरतो. दर 6 महिन्यांनी ऍप्लिकेशन अपडेट करावं लागतं की अपग्रेड ऐकते ना सगळ्यांना. तसं हे 2 राक्षस 2 जन्मात अपग्रेड झाले आणि त्यांनी तिसऱ्या जन्मात पृथ्वीला सोडलं. रुक्मिणी नावाच्या लक्ष्मीलाच पळवायचं ठरवलं. त्यांची ताकद, रॅम वाढली, मोबाईलची ताकद वाढली. पण आमचा भगवंत सुद्धा अपग्रेड झाला होता. त्यांनी पळवण्याच्या यानेच पळवून दिले. कोणाला? कथाच आहे रुक्मिणी स्वयंवराची. असो भगवंतांनी त्या पृथ्वीला वाचवण्यासाठी
ब्रह्मदेवाच्या सांगण्यावरून परीक्षिता या भूतलावरती अवतार घेतला. यज्ञवराह भगवान की जय. पहिला अवतार कुठला? वराह. पद्मपुराणाच्या अनुसार पहिला अवतार मत्स्य अवतार, पण भागवतानुसार पहिला अवतार वराह अवतार. या वराह अवतारात भगवंतांनी वराह रूपाने रसातळापर्यंत जाऊन पृथ्वीला पाण्यामध्ये आणून समतल केलं आणि त्या पृथ्वीवरचं राज्य कोणाला दिलं? स्वयंभू मनू राणी शतरूपा. जिथे त्यांनी राज्य केलं ते ठिकाण म्हणजे नैमिषारण्य धाम की. तुम्ही नैमिषारण्यात गेले तर तिथे शतरूपा आणि मनुराजाचं तपस्थली म्हणून एक ठिकाण दाखवलं. तिथे त्या दोघांनी तपश्चर्या केली आणि सृष्टीला प्रारंभ झाला. या स्वयंभू मनू आणि शतरूपा यांच्या संसार वृक्षाला 5 फळ आले. 3 मुली 2 कन्या. 3 मुलींचे नाव आहे आकुती, प्रसूती आणि देवहूती. आणि 2 पुत्र झाले, त्यांचं नाव प्रियव्रत आणि उत्तान. मग सर्वप्रथम ही स्वयंभू मनुची कन्या होती देवहूती. कोण होती? देवहूती. या देवहूतीचा विवाह झाला कर्दम ऋषींशी. कोणाशी झाला? कोण आहेत कर्दम ऋषी? स्त्रियांना माहितीच पाहिजे, कारण स्त्रिया श्री सूक्त प्रामाणिक म्हणतात. ते श्री सूक्त कोणी लिहिलंय? कर्दमेन प्रजा भूता मही संभव कर्दम. कोणी लिहिलेलं आहे? लक्ष्मीचे मानसपुत्र आहेत कर्दम ऋषी. तपस्सामर्थ्यवान आहे. त्यांचा विवाह झाला देवहूती बरोबर. आणि देवहूती तिच्या नावातच तिचं रहस्य आहे. देवकन्येप्रमाणे दिसते. कशी दिसते? आणि या स्वयंभू मनू राणी शतरूपा यांची कन्या देवहूती कर्दम ऋषींना दिल्यानंतर जंगलामध्ये ऋषींच्या आश्रमात दोघं जोडपं राहतात. मोठी मजेशीर कथा आहे. ही राजकन्या, तो ऋषी आहे. एक दिवस त्या राजकन्येने विचारलं, का म्हणे तुम्ही ऋषी आहात, मी राजकन्या आहे, आपल्या झोपडीत नाविन्य काहीच नाही म्हणे. लग्न झाल्यावर नाविन्य लागतं की? म्हणजे म्हणे नवरात्रात 9 रंगाच्या साड्या असतात. तुमच्याकडे गुढीपाडवा असो नाही तर संक्रांत असो, आपल्याला एकच साडी भगवा रंग. साधूच्या आश्रमात पत्नीला साडी कुठली? सकाळी भूक लागली की मुद्गोदनम म्हणजे मुगाची खिचडी. दुपारी भूक लागली की परत मुद्गोदनम, आणि परत रात्री भूक लागली की परत खिचडी. सकाळची खिचडी फोडणीची, दुपारी दुधाबरोबर, रात्री दह्याबरोबर. एवढंच ते काय नाविन्य. आणि का हो, माझा तुम्हाला प्रश्न आहे, आपल्याला संसार असाच करायचा? रोज खिचडी खाऊन दरबारच्या आसनांवर झोपून झोपडीत राहून? कर्दम ऋषींच्या लक्षात आलं की आपली पत्नी राजकन्या, तिला सुख उपभोग घेण्याची काय आहे? मग तिला जर ती सवय आहे तर आपण पती म्हणून तिची इच्छा काय केली पाहिजे? कर्दम ऋषींनी तिने प्रश्न विचारल्यावरती एकही उत्तर दिलं नाही. तिचा हात धरला, घराबाहेर घेऊन गेला. कधी काळी वादळात एक उंबराचं औदुंबर वृक्ष खाली तुटून पडलेला होता. कधीच ते झाड वाळलेलं होतं. त्या वाळक्या झाडाच्या ओढक्यावरती कमंडलूतलं पाणी शिंपडलं, गायत्री मंत्र पठण केला आणि गायत्री मंत्राचा परिणाम 7 मजली दिव्य विमान तयार झालं. काय तयार झालं? आणि त्या विमानात त्या देवहूतीला उजवं पाऊल टाकून चढायला सांगितलं. आत ती गेली. हजारो दास, हजारो दासी, हजारो उत्तमोत्तम पक्वान्न पायस नैवेद्य, उत्तमोत्तम फळफळावळ, उत्तमोत्तम पेय, उत्तमोत्तम सुखसुविधा, ज्याच्यावरती पाय दिल्यावर गुडघ्यापर्यंत आत जाते एवढी मऊ गादी. गादी किती मऊ? आत जाते गुडघ्यापर्यंत. त्याच्यावर तरुण वस्त्र आणि ते विमान सर्व सुखसुविधांनी युक्त. आणि 7व्या मजल्यावर या देवहूतीचा महाल. हिने सगळं ते बघितलं.
दास दासी हजारोंच्या संख्येने, देव होती, राजकन्या होती पूर्वाश्रमी, पण तिच्या घरी सोनं नव्हतं, एवढं सोनं दास दासींच्या. तिने कर्दम ऋषींना विमान सगळं बघून झाल्यानंतर विचारलं, का म्हणे हे विमान उडतं की नाही, का नुसतं शोच आहे? म्हणे उडतं तर कामगाहा कामनाथ गमयती, तू सांग फक्त कुठे जायचं. म्हणे माझी इच्छा आहे कैलासे रम्य शिखरे, कैलास पर्वतावर जावं, विमानात बसून शिवशंकरांचा संसार व्हावा. वर्षभर विमान हवेत तरंगत होत, शिवशंकरांची नित्य क्रीडा ती होती. वर्षभर झालं. म्हणे मला आता मंदार पर्वतावर जावं असं वाटतंय, गरुडांची क्रीडा बघावी. मंदार पर्वतांवर गरुडांचं राज्य, गरुडांच्या थव्यांमध्ये ती राहिली आणि तिथून पश्चिम समुद्रावरती येऊन, दक्षिण भारतात श्रीरंगपट्टण नावाचं शहर आहे ना, तिथे श्रीरंग नावाचा विष्णू आहे. त्या विष्णू मंदिराच्या काठावरती समुद्र तीरावरती ते विमान होतं. आणि त्या विमानाला आता येऊन वर्ष झालेलं आहे श्रीरंगपट्टणला. 1 वर्ष कैलास पर्वतावर, 1 वर्ष मंदार पर्वतावर, 1 वर्ष कुठे दक्षिण भारतात. आता 3 वर्ष सुख उपभोग घेते. भागवतात सांगितलं, अति सुखाचं सुद्धा अजीर्ण होत. काय होतं? एक दिवस ती झोपली आहे, मऊ मऊ गाद्यात, मऊ मऊ उशात, मऊ मऊ पांघरुण आहेत, उत्तम पक्वान्न पायसाचं भोजन झालं. आणि 1-2 वाजता रात्री तिला जाग आली. जाग आली म्हणून उठून बसली. पाहते तर काय, आपले पती आपल्या जवळ नाही. कुठे आहेत म्हणून उठून बघते खाली, तर दर्भाच्या चटईवरती कर्दम ऋषी झोपले. कुठे झोपले? आणि शांत झोपले. तिने एक क्षणभर विचार केला आणि तिच्या लक्षात आलं, 3 वर्ष झाले या विमानात, हे आपल्या जवळ या गादीवर झोपण्याचं नाटक करतात, पण रोज शयन कुठे करतात? दर्भाच्या चटईवर. हे फळ फळावळ, उत्तम उत्तम पक्वान्न पायस मी भक्षण करते. आधीही हे मुदगोदन म्हणजे खिचडी खात होते, इथेही काय खातात? उत्तम उत्तम वस्त्र मी परिधान करते, त्यांनी मात्र भगवीच वस्त्र परिधान केले. त्यांच्या दिनचर्येत काहीही बदल, पण शांत ते झोपले तर मी तेवढी झाली. खरं तर झोप मला यायला पाहिजे आणि जागा कोणी राहायला पाहिजे, पण त्यांचा चेहरा प्रशांत होता. शांतपेक्षाही शांत, प्रशांत. तिला रात्रभर आता झोप आली नाही. पहाटे पहाटे डोळा आणि ती उठली, तिचं आवरलं सावरलं आणि कर्दम ऋषींच्या जवळ गेली. सगळ्यांनी माझ्याकडे बघा. कर्दम ऋषी संध्या करून सूर्यनारायणाला अर्घ्य देऊन असे ताठ माळ घेऊन बसलेले होते. आणि ती देव होती त्यांच्या समोर गेली. 1-2 श्वास उच्छ्वास त्या कर्दम ऋषींना जाणवले, समोर कोणतरी बसलाय. त्यांनी डोळे उघडले. पाहत तर काय, आपली पत्नी. त्या पत्नीला विचारलं, का बसलीस समोर? तिने आपल्या पतींना नमस्कार केला आणि प्रश्न विचारला, महाराज एक शंका आहे, विचारू? म्हणे काय? म्हणे महाराज एवढे सुख उपभोग मी घेतले. काय ते? एवढे सुख उपभोग मी घेतले, मऊ गाद्या गिरद्यांवरती लोळले, उत्तम उत्तम पक्वान्न पायस भक्षण केले, पण महाराज एवढं करून रात्री मी तळमळत होते आणि तुम्ही मात्र मुगाची खिचडी खाऊन ब्रह्मानंदामध्ये अत्यंत सुखात शयन करत होते. तुमच्या चेहऱ्यावरती ब्रह्मानंद होता. खरं सांगा महाराज, तुमच्या या आनंदाचं रहस्य काय? आणि माझा दुसरा प्रश्न आहे, महाराज तुम्ही तर साधू, तुम्ही तर वाळलेल्या भोपळ्याचं कमंडलू बनवून पत्रावळीवर जेवणारे, गवताच्या झोपडीत राहणारे संत, तुमच्याकडे एवढं 7 मजली विमान आलं होतं, एवढ्या दास दासींना सोनं जाणार होतं, एवढं पक्वान्न पायसाचं धान्य आलं होतं.
महाराज रहस्य सांगा. त्या कर्दम ऋषींनी सांगितलं, देवहूती तुला रहस्य जाणायचं आहे? म्हणे हो जाणायचं. म्हणे हे सामर्थ्य माझ्याकडे कुठून आलं माहिती आहे? म्हणे नाही माहिती. म्हणे बघायचंय? म्हणे हो बघायचंय. तात्काळ कर्दम ऋषींनी उपकरण बाजूला केलं आणि आपल्या हातातली काय दाखवली? त्यांनी सांगितलं येतत् सर्वम मालालभ्यम. हे सगळं मला कोणी दिलंय? या माळेवरती मी जप करतो ना, त्या जपाचं हे काय आहे? सामर्थ्य आहे. लक्षात ठेवा, तुम्ही भगवंतांचं नाम घेता, त्या नामाच्या सामर्थ्याने पाहिजे ते मनुष्याला प्राप्त होते. थोडक्यात उदाहरण देतो. गोंदवलेकर महाराजांची आई, तिने सांगितलं गणू, त्यांना कमी दिसत नाही, म्हणे मला काशी, गया, प्रयाग, अयोध्या बघायची. म्हणजे मग चला उद्या जाऊ अयोध्येला. आईला जायचंय ना, आता काय प्रश्न आहे, महाराजांचीच आई. गोंदवलेकर महाराजांनी सांगितलं मी चाललो रामाच्या मंदिरात भजनाला, तू एक काम कर, तुला लागणाऱ्या वस्तूंचं गाठोडं बांध, उद्या आपल्याला सकाळी अयोध्येला जायचं. 7-8 वाजता आईला संध्याकाळी हे सांगितलं. 12-1 वाजता भजन संपलं. महाराज येऊन पाहतात तर काय, आईने 100-200 गाठोडे तयार केले. म्हणे आई हे काय? म्हणे गणू जे काही असेल ते लागतं, हे लागतं, ते लागतं. गोंदवलेकर महाराजांनी सांगितलं मग आई अयोध्येची यात्रा होणार नाही, एवढे गाठोडे कोण घातले? दुसऱ्या दिवशी सकाळी गोंदवलेकर महाराजांनी दवंडी दिली. महाराजांना 12 वाजता काशीला जायचंय. माझ्या घरात ज्या काही वस्तू आहेत त्या ज्याला ज्या पाहिजे त्याने त्या घेऊन जा. 9ला दवंडी पेटवली, 9:30ला घर रिकामं. आईच्या हातात तुळशीचं पान दिलं. म्हणे आई उमऱ्यावर ठेव, चल काशी. आता अयोध्येच्या गाडीत बसली ती आई. एक कलमी कार्यक्रम अयोध्येला जाईपर्यंत गोंदवलेकर महाराजांना फडाफड बोलायचं. तुझा इतका मूर्ख, तुझा इतका मूर्ख, तुझा इतका बावळट, तुझा इतका अमुक, तुझा इतका तमुक. महाराज फक्त हसायचे. आता आईचा अधिकार आहे, आई मुलाला काही म्हणू शकते. आता माझी आई मला घरात मूर्ख म्हणते, आता काय सांगायचं तुम्हाला. असो, आईचा अधिकार येतो, आई कोणाला काही म्हणू शकते. अयोध्येला गेले आणि अयोध्येला आईला कमी दिसतो, हात धरून शरयू तीरावरती नेलं, शरयूत स्नान घातलं आणि सांगितलं आई शरयू बरं. आईने शरयूला नमस्कार केला, शरयूत स्नान केलं, बाहेर आली आणि काही भिकारी आम्हाला भिक्षा दे, भिक्षा दे, भिक्षा दे. ती म्हणे गणू यांना काहीतरी आता भिक्षा घातली पाहिजे. महाराजांनी सांगितलं इच्छा आहे का तुझी? काय इच्छा आहे? म्हणे इथे जेवढे भिकारी आहेत त्यांना सगळ्यांना शिरा पुरीचा नैवेद्य जेवण, सगळी व्यवस्था. महाराज गेलेत आतमध्ये स्नान संध्या करण्यासाठी म्हणून वस्त्र परिधान केलं. आईला एका आसनावर बसवलं आणि आपल्या शिष्यांना सांगितलं दुकानातनं वाहन सामान घेऊन या, सगळ्या भिकाऱ्यांना निमंत्रण द्या. किती भिकारी आहेत त्याची संख्या काढा. सगळी संख्या काढली. 1000-1500 भिकारी झाले. किराणा आला, तो किराणावाला बिल घेऊन आला. महाराज संध्या करत होते, त्यांनी आसनाखाली हात घातला, पैसे काढले, मोजले, देऊन टाकले. बरोबर जेवढे पाहिजे होते तेवढे झालं. दुसऱ्या दिवशी खीरपुरीचा नैवेद्य झाला. आईच्या मनात इच्छा झाली, म्हणे इथे बैरागी साधू खूप राहतात, त्यांना पंचपक्वान्नांचा नैवेद्य द्यावा, उद्या तो भंडारा कर. म्हणे बर. परत वाण सामान बोलवलं, त्यांची संख्या मोजली. तो किराणावाला आला, त्याने बिल दिलं. महाराज संध्याच करत होते, हात घातला, पैसे दिले. तिसऱ्या दिवशी त्या आईने, गोंदवलेकर महाराज रामांच्या दर्शनाला गेले होते, शिष्य होते. आईने त्या शिष्याला सांगितलं, म्हणे माझ्या पायाला थोडी जखम झाली, तर जखमेला लावायला अमुक अमुक औषध आणायचंय, मुळी. ती मुळी बाजारातनं घेऊन ये. आता मुळी घेऊन आणायची तर तिला काय लागतील? त्या शिष्याला माहिती होतं पैसे कुठे. त्याने आसन 4 वेळा झटकला, 1 रुपया सुद्धा निघाला. त्याने त्या आईला सांगितलं, आई म्हणे आता लगेच पाहिजे का? म्हणे नाही, संध्याकाळपर्यंत आणली तरी. थोड्या वेळाने महाराज आले, बसले आणि त्या गणूच्या म्हणजे महाराजांच्या आईंना
आवाज गेला. म्हणे कोण गणू आलाय का म्हणे. हो म्हणे माझी अशी इच्छा आहे की रामाला उद्या सोन्याचं तुळशी पत्र वाहावं. कोण आहे तिकडे, तुळशीचं पत्र घेऊन या. सोन्याचं तुळशी पत्र आलं. सोनार बिल घेऊन आला. महाराजांनी आसनाखाली हात घालला. इतक्यात तो शिष्य म्हणे हो म्हणे आसनाखाली काही नाही. महाराजांनी फक्त सुहास्य वदन केलं, आसनाखाली हात घातला आणि सोन्याच्या तुळशी पत्राचे काय दिले. आपलं उदाहरण सांगतो. शिष्याने बघितलं तर काही नाही, महाराजांनी हात घातल्यावर कर्दम ऋषी पत्नीला हेच सांगतात, एतत् सर्वं मालालभ्यम. सगळं कशात सामर्थ्य आहे, जपात सामर्थ्य. तुमच्या नाशिकची गोष्ट आहे. दशक पंचक 13 कोटी राम नामाचा जप करणारे रामदास स्वामींनी मृत स्त्रीला, आपलं मृत पुरुषाला, त्या स्त्री सती चालली होती, तिला सौभाग्यवती भव आशीर्वाद दिला. मेलेला मनुष्य उठवला. कुठलं सामर्थ्य होय. आणि हे ज्या दिवशी देवहूतीला समजलं, तिने सांगितलं महाराज विमान खाली या, आता मला विमानात राहायचं नाही. म्हणे मग तुला काय पाहिजे. म्हणे मला माळ आणि मंत्र द्या. मग दोघही जण परत आश्रमामध्ये आलेत आणि आता तपश्चर्या करून राहू लागले. पण परीक्षिता त्यांना आता संसार सुखाचं फळ पुत्र प्राप्ती व्हावं असं वाटतं. मग ते दोघं पती पत्नी एकमेकाशी चर्चा करतात, मुलाला जन्मच द्यायचा तर तो मुलगा नारायण का नसावा. जनयिष्ये तु नारायण स्वयं. माझी इच्छा आहे की नारायणाला, म्हणे नारायण पोटी येईल तुझ्या, पण तुला तपश्चर्या विशेष करावी लागेल. म्हणून विशेष तपश्चर्या सुरू केली. त्या तपश्चर्येचं फळ या देवहूतीला दिवस राहतात, दिवस भरतात आणि कन्या होते. काय होते, एका पाठोपाठ एक 9 कन्या झाल्या. शुकमुनी परीक्षितीला सांगतात, या 9 कन्या सामान्य नव्हत्या, या नवविधा भक्ती होत्या. भगवंत जन्माला येण्याच्या आधी कोण जन्माला यावी लागते, भक्ती. नवविधा भक्ती जन्माला आली आणि मग दाव्यांना गर्भ राहिला. कार्तिक वद्य द्वादशीच्या दिवशी दुपारी 12 वाजता गुजरात प्रांतामध्ये सिद्धपूर नावाच्या तीर्थक्षेत्री, ज्याला तुम्ही मातृगया असं म्हणतात, त्या मातृगया क्षेत्री कर्दम ऋषी आणि देवहूतीच्या पोटी साक्षात भगवंत श्री कपिल भगवान कुठल्या रूपाने प्रगट झाले, कपिल नारायण. आपल्या धर्मशास्त्रामध्ये काही देवांचा उल्लेख एकाक्षराने केला. उदाहरणार्थ गम हा कोणाचा उच्चार आहे, गंग गणपतये नमः. गम म्हटल्यावर कोण, श्रीम म्हटल्यावर कोण, लक्ष्मी. रीम म्हटल्यावर कोण, काली. श्रीम रीम क्लीम म्हटल्यावर कोण, अंबिका, महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती. एकाक्षरी केले. मग कम ब्रह्मा. क म्हणजे कोण, ब्रह्मा. पी पिना कम. क म्हणजे कोण, ब्रह्मदेव. पी म्हणजे कोण, पिनाक. पिनाक म्हणजे शंकर. क म्हणजे ब्रह्मदेव, पी म्हणजे पिनाक, ब्रह्मदेव आणि शंकर. यस्य अंके खेलती लालती पालयती स कपिलः. ज्याच्या मांडीवर पुत्र म्हणून ब्रह्मदेव आणि नातू म्हणून शंकर खेळतात, त्या देवाचं नाव काय, कपिल भगवान. लक्षात आलं का. ब्रह्मदेव पुत्र आहे आणि शंकर नातू आहे. ज्याच्या मांडीवर पुत्र म्हणून ब्रह्मदेव खेळतात आणि ज्याच्या मांडीवर नातू म्हणून शंकर खेळतात, त्या नारायणाचं नाव काय, श्री कपिल नारायण भगवान. आता भागवतात आश्चर्य सांगितलं, हे कपिल भगवंत आले. आल्याबरोबर कर्दम ऋषींनी त्यांचं दर्शन घेतलं आणि दर्शन घेतल्या क्षणी कपिल मुनींनी संन्यास घेतला. घर सोडून ते निघून गेले. घरी नारायणाला आणि यांनी घर. आपल्या घरी साधा जावई आला तरी आपण घरात 4 दिवस घराबाहेर पडत नाही. इथे तर साक्षात जगताचा जावई, जगताचा स्वामी आला नारायण आणि यांनी घर. परीक्षित राजाला प्रश्न पडला, म्हणे घरी नारायण आला आणि हे घर सोडून निघून गेले.
आणि परीक्षित